नीट पेपर दरम्यान प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र आता गोंधळाचं वातावरण आहे। मोठी आशा घेऊन मोठं स्वप्न उराशी बाळगून हे विद्यार्थी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात, अभ्यास करतात। मात्र आता नीट पेपर फुटी प्रकरणाचं लातूर कनेक्शन पुढे आलंय, त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे। एकीकडे नीट पेपर फुटीचं हे प्रकरण आणि त्यातली एक वेगवेगळी कनेक्शन्स देशभरातली समोर येत आहेत। अशातच प्रामाणिकपणे अभ्यास करणारे विद्यार्थ्यांमध्ये मात्र चांगल्याच संभ्रम आहे आणि ते चिंतेतही आहेत। तर या विद्यार्थ्यांच्या नेमकं काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। आपण पाहू शकता की हे नीटची तयारी करणारे विद्यार्थी आहेत। एकंदरीमध्ये यांच्या मनामध्ये आजची जी बातमी आली त्यातून अस्वस्थता जी आहे तो वाढत आहे। आपल्यासोबत विद्यार्थी आहेत, आपण त्यांना विचारा, काय सांगशील दादा, कुठून आला तू? मी नांदेडहून आलेलो इथे। नीटची मी पूर्ण 3 वर्ष तयारी केली आणि त्यामध्ये मला 595 स्कोर पडला। लास्ट इयर ओबीसीचा कट ऑफ 579 होता। त्यानुसार मला वाटलं कॉलेज भेटलं पाहिजे आणि त्यानुसार कॉलेज भेटलंच पाहिजे, कारण आम्ही 2-3 वर्ष मेहनत करायची आणि कोणीतरी एक्स्ट्रा पैसे देऊन जर ते सीट घेऊन जात असेल तर गरिबाच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? आमचे वडील शेतकरी आहेत। खूपच अवघड वाटते। 596 येत आहेत मला। 12वीचा विद्यार्थी होतो मी मागच्या वर्षी आरसीसीलाच। आता काय बोलू, आता काही समजत पण नाहीये त्याच्यावर मला, कारण की एवढा जर स्कोर येऊन आपण जर पुढे काहीच नाही करू शकत, पुढचं आयुष्य काहीच दिसत नाही आपल्याला, आता काय करावं? हे जे काही झालंय ते बिलकुल एक्सपेक्टेड तर नव्हतंच आणि आता जे काही एज्युकेशन सिस्टीम वगैरे याच्यावर निर्णय घेईल तो त्यांनी चांगलाच घ्यावा। सर्वांच्या दृष्टिकोनातून त्याला चांगली साथ मिळायला पाहिजे। नक्कीच आपण जर पाहिलं तर एकंदरीमध्ये ह्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया होत्या। लातूर सारख्या ठिकाणी अशा घटना घडणं हे खूप दुर्दैवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।